अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम दोस्तों। मैं सादिक शाह बडनेरा मंडल न्यूज़ चैनल के लिए आइए आज की खबर में आपका स्वागत है। अचलपुर प्रभाग क्रमांक 14 युवा स्वाभिमान पार्टी के अधिकृत उम्मीदवार तमीज शाह रहमान शाह जीवनपुरा के प्रचार कार्यालय का बडनेरा के विधायक रवि राणा के हाथों उद्घाटन शुक्रवार दिनांक 28 नवंबर 2025 को अचलपुर शहर के जीवनपुरा परिसर में अचलपुर नगर परिषद चुनाव 2025 प्रभाग क्रमांक 14 युवा स्वाभिमान पार्टी के अधिकृत उम्मीदवार तमीज शाह रहमान शाह चुनाव चिन्ह पाना प्रचार सभा व कार्यालय का उद्घाटन बडनेरा मतदार संघ के विधायक रवि राणा के हाथों किया गया। इस समय युवा स्वाभिमान पार्टी के पदाधिकारी, कार्यकर्ता, नेतागण व सामान्य नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। सभा समाप्ति के बाद युवा स्वाभिमान के पदाधिकारी व कार्यकर्ताओं ने शहर का दौरा करते हुए मतदाताओं से बातचीत कर अचलपुर में प्रभाग 14 के उम्मीदवार तमीज शाह और अचलपुर नगर परिषद के युवा स्वाभिमान पार्टी के सभी प्रभागों के सभी अधिकृत उम्मीदवारों को भारी मतों से जिताने की अपील की। तमीज शाह ने अपनी प्रतिक्रिया में कहा, मैं वर्षों से जनता की निस्वार्थ सेवा करता आ रहा हूं, इसलिए इस बार अपना कीमती वोट देकर मुझे एक मौका दे जिससे मैं पावर के साथ जन सेवा कर सकूं। इसलिए ज़्यादा से ज़्यादा वोटों से कामयाब बनाएं, ऐसी अपील तमीज शाह ने की है। अचलपुर से प्रतिनिधि सैयद गनी की रिपोर्ट। देखते रहिए बडनेरा मंडल न्यूज़ चैनल को लाईक कीजिए, शेअर कीजिए और सबस्क्राईब करना ना भूलिए। युवा स्वाभिमानची कामाची करायची शैली आपण संपूर्ण जिल्ह्यावर आपण पाहिलेली आहे आणि असं असताना आज आपल्या वार्डात तमीज शाह हा एक तडफदार जो कार्यकर्ता आहे, यांच्यासोबत राजवंती वाघपांजर हे जे आपले दोन्ही उमेदवार आहेत, या दोन्ही उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं, द्याल ना? द्याल का? यांचं पौधचिन्ह काय आहे माहिती आहे? सर्वांचं नट कशासाठी पाहिजे तुम्हाला? पाहिजे ना? तर तुम्हाला सर्वांना जे आहे बटन नंबर 1 आहे ना, तमीज शाह यांचं बटन नंबर 1 या बटनासमोर तुम्हाला सर्वांना ते बटन दाबायचे. दाबाल ना? सर्व दाबाल ना? आणि दुसरं, आपलं जे अध्यक्षाचा उमेदवार आहे कोण आहे? आपण आपल्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे आपण समर्थन दिलेले आहे अभय भाऊ मात्रे यांना. रुपाली अभय भाऊ मात्रे. काय भाऊ, अभय भाऊ एवढं काम आहे की त्यांचं नाव असं तोंडपाठ झालं. तर रुपाली ताई अभय भाऊ मात्रे यांना युवा स्वाभिमान पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे आणि त्यांना त्यांच्या कमळ या बोधचिन्हासमोर सर्वांना एकमतानं त्यांना मत मारायचे. माराल ना? सर्व मत द्याल ना? तर तुम्हाला एक जे आहे पहिलं मत तुम्हाला रुपाली ताई अभय भाऊ मात्रे या कमळ या चिन्हावर द्यायचं आहे आणि दुसरं मत कोणाला द्याल? पाना. ठीक आहे? कारण की सर्वांचे बाकीचे जे उरलेले लोक आहेत ना, त्यांचं नट कशासाठी? पाना या चिन्हासमोर मत द्या एवढीच आपल्या विनंती करतो. आणि 2 तारखेला दुपारी 2 वाजण्याची वाट पाहू नका. सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल आणि 9 वाजेपर्यंत आपल्या सर्व वार्डाचं मतदान झालं पाहिजे. परत जर तुम्ही जिंकून दिलं तर याच्या विजय रॅलीमध्ये भाऊ आणि भाभी सर्वजण इथे येतील. कारण की आपण अभय भाऊ मात्रे पण यांना पण आपण समर्थन दिलेलं आहे आणि याला तुम्ही बहुमताने निवडून आणा एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. जय श्रीराम. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. आज या ठिकाणी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. उशीर झाला त्याबद्दल माफी मागतो, कारण की तुम्ही खूप वेळची वाट पाहताय आणि हा आमचा परिवारच आहे, नवनीत राणाचा परिवार आहे, बरोबर ना? तुम्ही सगळ्यांनी खूप साथ दिली तुला, पण थोड्याशा मतांनी नवनीत राणाचा पराभव झाला. नवनीत राणाचा पराभव म्हणजे जिल्ह्याचा पराभव झाला, जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झाला. म्हणून अशी गलती पुन्हा झाली नाही पाहिजे. म्हणून या ठिकाणी कमळ चिन्हावर सौ रुपालीताई अभय
मातने यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि या ठिकाणी तमीश शहा हे पाना चिन्हावर 1 नंबर बटन उभे आहे, यांना निवडून द्यायचं आहे. आणि दुसऱ्या आपल्या एसटी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये वाघपंथर ताई उभे आहे, त्यांना आपल्याला पाना चिन्हावर निवडून द्यायचं आहे. एवढी मी आपल्याला विनंती करावं आहे, कारण की अच्छा मला पाना जर निवडून आला तर आमची लाडली बहीण बनून जाईल. एक लक्षात ठेवा, लाडला भाऊ असो की लाडली बहीण नाही. म्हणजे आज लाडली बहीण चालू आहे, उद्या लाडला भाऊ चालू करून देऊ. कधी देणारे हात जे असते ते कधी बंद होत नसते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनी शब्द दिलाय की फिनले मिल सुद्धा आपण या येणाऱ्या काही दिवसामध्ये चालू करणार आहे. फिनले मिलच्या माध्यमातून सुद्धा आता नवनीत राणा खासदार नसल्यामुळं आपल्या या अचलपूरचं परतवा एरियाचं नुकसान झालेलं आहे. जर त्या खासदार असतात तर दिल्लीमध्ये आतापर्यंत फिनले मिल चालू झाली असती. पण आज मुख्यमंत्र्यांकडून शब्द घेतलाय की फिनले मिल चालू करायचं आहे, इथल्या लोकांना रोजगार द्यायचा आहे. आणि अभयभाऊ मातने हे सुद्धा खूप पाठपुरावा करत आहे. प्रवीणभाऊ तायडे इथले जे आमदार आहेत तेही पाठपुरावा करत आहे. पूर्ण ताकदीनं त्यांना साथ देऊन या ठिकाणी प्रवीणभाऊ तायडे असो, अभयभाऊ मातने असो, की आपला तमीश शहा असो, की आमच्या वाघपंजर ताई असो, प्रत्येकाला तुम्हाला ताकद द्यायची आहे. इथं खाली पाना द्यायचा आहे, वरती कमर द्यायचा आहे. बरोबर नाही काय? पानामध्ये तुम्हाला कोणाला लागते बरोबर. तुम्ही आशीर्वाद द्याल ना, आशीर्वाद देणार सगळे. एवढा आशीर्वाद द्या, त्याच्या माध्यमातून या वार्डाचा विकासही करू, इथले कामही करू. सगळ्यांचे जे जे PR कार्डचे विषय आहे, आतापर्यंत आपण PR कार्ड जवळपास 80-90 हजार जिल्ह्यात PR कार्ड वाटले. या एरियाची सुद्धा स्वतंत्र बैठक इथे स्वतंत्र बैठक होईल आपण, आणि स्वतंत्र बैठक या एरियाच्या सगळ्यांना PR कार्ड कसे दिल्या जाईल. आणि PR कार्डची फी सुद्धा माफ करून आपण आणली. आता 200 ते 300 रुपयात, आता 200 ते 300 रुपयात फक्त PR कार्ड मिळते. पहिले त्या ठिकाणी रेडिएटर प्रमाणे पैसे भरावे लागत होते, गरीब लोक पैसे भरू शकत नव्हते. आता पूर्ण सरकारने, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ती PR कार्डची फी माफ केलेली आहे. 200 ते 300 रुपयात तुम्हाला PR कार्ड मिळेल. PR कार्ड मिळालं तर पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळेल, तुमचे घरं मजबूत होईल आणि या ठिकाणी ते काम करण्याचं काम आपण करू, हे आपल्याला शब्द देतो. या ठिकाणी तमीश शहा 1 नंबर उभे आहे. याचप्रमाणे आमच्या वाघपंजर ताई 4 नंबर बटन आहे. आणि आमच्या रुपाली ताई अभय मातने ह्या सुद्धा उभे आहे. इकडे आमचे राजूभाऊ लोहिया त्या इकडे उभे आहे. बरोबर नाही आहे. आता मला राजूभाऊ विजयवार वंदना आत्या वंदना आता उभे माहिती ना, पाण्यावर उभे आहे. थोडं तिकडे मेहनत करत हो. राजूभाऊनं म्हटलं होतं की नेहमी ते गल्ली गुल्ह्यामध्ये जाऊन लोकांची सेवा करतात, तुम्हाला माहिती ना, तत्परतेला राहत नाही मी. म्हणून राजूभाऊ सारखा नगरसेवक सुद्धा इथं पाहिजे आपल्याला. वंदना ताई सुद्धा सुद्धा वेळ मिळाला तिकडे जा. आपले त्या ठिकाणी महाराज आहे शुभम महाराज, शुभम महाराज पुरोहित आहे त्या ठिकाणी उभा, त्यांनाही मदत करा. आणि शब्द द्या की यांना यांच्या पाठीशी राहाल ना, सगळे निवडून द्याल ना. एवढीच विनंती करा आलेला आहे. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांचा आभारी आहे. आणि सगळ्यात जास्त मतांनी या जिल्ह्यामध्ये मला विश्वास आहे की रुपाली ताई सगळ्यात जास्त मतांनी अध्यक्ष म्हणून या निवडून येते. काम आहे ते सगळ्या डोळ्यासमोर आहे, म्हणून सगळ्यांनी मदत करा. इथे तमीजला मदत करा, इथे वाघपंजर ताईला मदत करा, सगळ्यांचा आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. भारत माता की जय. भारत